हा एकमेव खेळाडू यांच्यात सिनियर आहे, बाकी सगळे ज्युनियर बघायला मिळतात. धावसंख्या 6 निवडून होती ती 69. 69 धावा. जबरदस्त बॅटिंग. सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेयर. या षटकात 5 जवळ झाले. 7वं षटक चालू आहे. 69 धावा. 9वी ओव्हर, माफ करा, 9वं षटक बघायला मिळते. जबरदस्त बॅटिंग. काय जबरदस्त अशीच परिस्थिती होती, संघ फसला होता आणि त्यावेळेस देखील 49 धावाची नाबाद इनिंग खेळणारा हा सकाळच्या सेमीफायनलमध्ये आपण पाहिला. हॅट्रिक आणि प्लस 1 म्हणजे 4 विकेट घेतल्यात आणि 49 धावा काढल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू डावखुरा गोलंदाज हाताळतोय. ओ, इथे वाईड बॉल दिला जातोय. थोडक्यात वाचलाय. पिचिंग आउटसाइड झालं असतं तर कधी नो बॉल मिळालं असतं. अवंत धावाची वरतात. आजच्या ह्याच्यात ना एक मोठी टेक्नॉलॉजी आहे. बॅट्समन सुसाईड 2-3 चौकार मारत असेल त्याचं कॉन्फिडन्स घालवण्यासाठी मुद्दाम गोलंदाज वाईड चेंडू टाकतात, म्हणजे तो अवैध बॉल पासून लांब जातोय. खूप काही शिकण्यासारख्या अनेक गोष्टी प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा डावखुरा गोलंदाज. ओ, बॅकफुटला आलेत. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू पासून दूर झाले. गोलंदाज जास्त चलाक हुशार बघायला मिळाला. इथे चेंडू जातो डॉट. अवरा जो विचार केला तो षटकं झाली ती म्हणजे 9 आणि 9च्या षटकाचं समापन धावसंख्या 70 धाव बघायला मिळतात. चांगली धावसंख्या उभी करताना आपण गुंगवाडाचा संघ बघत आहात. डीजे वाजू नका, थांबा. प्रज्ञा मोरे ताई जरा वरती या. प्रज्ञा मोरे ताई वरती या ना जरा. या एका महिलेचा सत्कार करायचा. या 70 झाल्यात. 9 षटकं 70 धावा. या ओके. श्रमिक सेनेचा सचिव मंजुषा गायकवाड मॅडम यांचं देखील यशस्वी स्वागत केलं जाते. नेहमीच दीपकराव साहेबांवर जिथे असाल तिथे कार्यक्रम आहे नेहमीच तुम्हाला बघायला. मग सामाजिक असो, कोणतं राजकारणाचा कार्यक्रम असो, क्रीडांगण असो, जिथे सातत्यपूर्ण ज्याची हजेरी बघायला मिळते अशा श्रमिक सेनेच्या सचिव मंजुषा मॅडम तुम्हाला बघायला मिळतात. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन तुम्हाला इथे स्वागत केलं जाते. असंच प्रेम या स्पर्धेवरती कायम तुमचं असून द्या. एका महिलेने दिलेलं योगदान, महिलेने केलेले कष्ट हे पाहताना आज देखील आम्हाला तमाम महाराष्ट्राला गर्व वाटावं असं तुमचं काम बघायला मिळते. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जी धावसंख्या होती ती म्हणजे 71 धावा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टटवला. आउट ऑफ द मिड विकेटच्या रिझल्टला निघून जाईल का? सरळ षटकार 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. सचिन नावाचं वादळ. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. चला, जबरदस्त. असं म्हणतात ना, निसर्गाचा वादळी वारा सुटला की त्याला थांबवू शकत नाही, तसं सचिन नावाचं बॅटिंग सुटली की त्याला थांबवू शकत नाही. हाच तो सचिन सकाळच्या सतत आला आणि पुन्हा पावला तशाच पहिली बॅटिंग आता देखील करतोय. अक्षरशः चांगले खेळाडू डकआउटमध्ये गेले असताना मोठी जबाबदारी सिनियर खेळाडू हा बघायला मिळतोय. पुन्हा ड्राईव्ह करत होता. बाकी क्षेत्रक्षण खूप चांगलं सचवलं आहे. शॉर्ट मिड ऑन ह्या जागेला म्हणतात. इथे थांबवलं जातं. जेव्हा तुम्ही बॅकफुटला जातात आणि ड्राईव्ह करतात ना, ते 80% चेंडू मिड विकेटलाच जातात आणि शॉर्ट विकेट ठेवले गेलाय. म्हणजे एकरी धावावर थांबवायची, फलंदाज दबाव टाकायचं, एक चांगलं तंत्राचा उपयोग करत असताना आपण अंधेरीच्या संघाला बघत आहात. कौतुक करावं लागेल. अंधेरी संघाचं 5वं पर्व आणि फायनलमध्ये पोहोचलेत. इथे स्टेट ड्राईव्ह, जबरदस्त फिल्डिंग तिकडे बघायला मिळाली. फॉलो थ्रू मध्ये चेंडू जातोय डॉट. आता मी विचार केला फलकार धावा 77 तुम्हाला बघायला मिळतात. 10वं षटक मार्गस्थ आहे आणि इथे गुंगवाड्याचे पब्लिक बाकी घराघरात प्रत्येक घरं बघायला मिळतात. अर्धा गाव क्रिकेटमध्ये, अर्धा गाव महालक्ष्मीमध्ये, अशा पद्धती गुंगवाड्याच्या गावचे तुम्हाला प्रेक्षक बघायला मिळतात. पुन्हा षटकातला पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. कव्हरच्या रिजनला गुड फिल्डिंग, एकच धाव बघायला मिळते. थोडीशी फ्लम्बिंग झाली, थ्रो प्रॉपर झालं नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो सचिन, दुसऱ्या साईडला तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे सुचित. दोघांची चांगली भागीदारी तुम्हाला बघायला मिळते. काय जबरदस्त मॅच. आपण अंधेरी विरुद्ध फड असं बघायला मिळाली. सातपाटी फड अगोदर सकाळचा सामना आपण बघत होता. सेमीफायनल सांगतो मी. अंधेरी विरुद्ध फड, सातपाटी फडचीच झाली सेमीफायनल. 5 धावाने पराभूत झाले. रोमहर्षक सामना. क्षणाक्षणाला चित्र बदलले. प्रत्येक चेंडूवर गणितं बदलली गेली आणि अक्षरशः जो कूल डाऊन असतो ना बर्फाच्या शांततेने, तशा पण सामना विजयी झाला. गुड बॉल, चांगला पण चेंडू टाकला गेला. तर आता बाकी 10 षटकं संपली आणि 10 षटकाच्या समापनानंतर गडी बाद झालेत 6 आणि फलकात धावसंख्या 78. तर 10 षटकात 78 धावा, 6 गडी बाद. आता 2 षटकं उरलेत आणि 2 षटकामध्ये किती धावा निघतात ते पाहूया. ऐकूया डीजेचं एक सुंदर गीत.
आमचे आईल काय सांगू देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू फिरलीस ग माझे पाठी तू फिरलीस ग माझे पाठी Thank you, DJ. Thank you, DJ. झालो तुझ्यासाठी तुला सुंदर गाणं तुला तरी घाई करा हा तुम्हाला तुझ्यासाठी जिंकायचं आहे तुम्हाला जायचं आहे लोकल पकडायची आहे मुंबई गाठायचं आहे असे एका शब्दामध्ये बरेच कारणं आहेत म्हणून वेळेला महत्त्व वाजू द्या मला माझ्या ताईचं गीत आवडलं टिकटिक वाजत ते डोक्यात कधी उधे कधी ऋणे सहित अमणकरांचं चित्रपट बघितलं अतिशय सुंदर गाणं आणि विश्वासदादा त्याच ताईचं गीत आपण ऐकलं जिथे सहित अमणकर तुम्ही आणलात आपल्या गरब्यामध्ये अतिशय नामवंत कलाकार असं तुम्हाला बघायला मिळालं बोईसरचं मोठं खऱ्या अर्थानं बोईसरला ग्लॅमर कसं बनवलं हे डॉक्टर साहेबांनी आपल्याला दाखवलं अनेक मोठमोठे कलाकार तुमच्या समोर बघायला मिळाले यूपीच्या कलाकारापासून यूपीवाला ठुमका लगा के हे जिने गीत खऱ्या अर्थाने गाजवलं ती तुम्हाला मोनालिसा हे देखील बघायला मिळेल अनेक टी व्ही कलाकार आम्हाला देखील बघायला मिळेल अनेक मराठी सिनेतारका हिंदी सुश्रुती अनेक सिनेतारका या तुम्हाला आमच्या विश्वासवाडी फाउंडेशन नवदुर्गा कार्यक्रमात देखील बघायला मिळाला जाऊया मैदानाच्या आत 10 षटकं 78 धावा झाल्यात उर्वरित 2 षटकं किती धावा काढतायत आणि कशा मोठं लक्ष देतात ते बघूया आपण अंतिम सामना बघतोय ग्रँड फिनाले शिवशक्ती क्रिकेट क्लब आयोजित साहेब सजग साहेब म्हटलं की आदरणीय हिंदू हृदय सम्राट यांचं नाव घेताशिवाय राहू शकत नाही त्यांच्या स्मरणात इथे मॅचेस भरल्या जातात सातत्यपूर्ण 5वं वर्ष चांगला ड्राईव्ह केला कव्हरच्या शेतात निघून जाईल का विजयच्या कडकडाने जबरदस्त शॉट काय बॅटिंग बघायला मिळते थँक्यू विजय गायची आपली आजीबाई जशी सुईतून धागा काढते ना तर सुईमधून धागा काढा होता 2 क्षेत्ररक्षकामधून कसा गॅप बघावा तसा चौकार तिकडे बघायला मिळाला प्रॉपर टायमिंग व्हॉट अ बॅटिंग ओ गुड बॉलिंग इथे मजबूर केलं फ्लाईट दिला ना फ्लाईट दिला तुम्ही बॅकफुटला गेले अतिशय सुंदर चतुर परिवर्तन हा गोलंदाज करतोय सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी करताना बघितलंय आणि सर्वात जास्त हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज तो तुम्हाला गुंगोळ्याच्या संघामध्ये बघायला मिळतो जास्तीत जास्त 14 विकेट ज्याच्या नावावर आहेत मोठा फटका खेळायचा होता हाताचा एजला लागतं निघून जातं डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि या 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती 84 84 धावा या फलकावर बघायला मिळतात 12 षटकाचा सामना आपण बघत आहात जबरदस्त मॅच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमच्या अतुल घरचं जेवढं कौतुक करावं आणि आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण आहेत आमचे परम मित्र सरळ निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला काय टक्कन आवाज आलाय जबरदस्त बॅटिंग असं म्हणतात ना अंधारात अंडीमध्ये मशाल घेऊन जायचं मशाल आणि 50 धावा पूर्ण होतात 50 वॉट सचिन बॅटिंग बॅट दाखवायची आहे सकाळच्या सतत 49 नोट आउट राहिले सकाळच्या मॅच मध्ये 49 नोट आउट राहिले आणि आता 50 धावाची खेळी वॉट अ बॅटिंग संकटात सापडलेला संकटातून बाहेर कसं काढावं ना हे यांनी करून दाखवलंय जिगर आणि जिद्द काय असते ना हे दाखवलंय छत्रपती शिवरायांनी जे महाराष्ट्राला नंदनवन घडवलं ज्या रणांगणावर शिफ्टाचं नसताना त्या काळात गनिमी कावाने जे किल्ले जिंकले ते दाखवत असताना सचिन नावाची खेळ तुम्हाला बघायला मिळते खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचललाय मिड विकेटच्या डोक्यावरनं पुन्हा गगनचुंबी षटकार बघायला मिळते जबरदस्त मॅन इन फॉर्म इन बॅट्समन फ्रॉम टुडे आजच्या दिवसातला तुम्हाला बॅट्समन बघायला मिळालाय सचिन नावाचं वादळ तुम्हाला बघायला मिळते आणि फलका धावसंख्या लागल्यात त्या 96 आणि षटक चालू आहेत 11वं षटक चालू आहे 99 धावा बघायला मिळतात आज खऱ्या अर्थाने गुंगवाडवाडामध्ये कालची गुंगवाडाची रात्र महालक्ष्मीला गेली आणि आजच्या रात्रबादी देवदेवतांची पालखी आणि ही कप घेऊन तुम्ही गावामध्ये काय करतील उद्या बघायला मिळेल जबरदस्त कमबॅक तुम्ही करायला बघायला मिळेल 96 झालेत 11वं षटक मार्गस्थ आहे 12 षटकाचा सामना आहे 96 झालेत पण हे देखून विसरून चालणार नाही की त्या संघासमोर देखील जो गोलंदाज टाकतो तो सेंचुरी बॅट्समन आहे गेल्या वर्षी 110 ची इनिंग 110 धावा त्यांनी फटकावल्या जो गोलंदाज आहे ना तो देखील सेंचुरी बॅट्समन आहे अनेक नामवंत क्रिकेटपटू स्पर्धेमध्ये बघायला मिळाले ओहो काय खेळलेत पण इथे बाकी गडी बाद झालाय इथे बाकी गडी बाद झालाय पण इथे बाकी जोरदार टाळ्या असायला पाहिजे किती धावा काढून बाद झालाय 57 धावाची आकर्षक खेळी आपल्या संघासाठी खेळलेत जबरदस्त बॅटिंग जोरदार सर्वांनी टाळ्या मारायला पाहिजे उठून मानवंदना द्या 57 धावाची खेळी करताना जिथे संघ कोलमडला होता वाटलं की 60-62 धावामध्ये संघ कारत होईल पण या डीजे थांबा या खेळाडूंनी
हाय या खेळाडूने बाकी जबरदस्त धावा केल्या 57 धावाची आक्रमक खेळी सकाळच्या सत्रात 49 नॉट आउट अशी जबरदस्त बॅटिंग करणारा आजच्या दिवसातला हा तुम्हाला किंग मेकर बॅट्समन बघायला मिळाला. त्या बॅट्समनचं नाव आहे सचिन. आता जात आहेत ते दिव्यांग. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. खऱ्या अर्थाने जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळालाय. ह्याची जोही याचा डोळा तोच कडा शिवशक्ती साहेब सोहळा असं बघायला मिळत आहे. काय क्लास दर्जेदार फलंदाजी बघायला मिळाली. प्रिन्स नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. प्रिन्स नाव घेतलं ना की झाईचा एक तुम्हाला बॅटर बघायला मिळेल. हे अगदी चांगली बॅटिंग करताना बघायला मिळेल झाईचा प्रिन्स. ओ हलक्या बॅटिंग खेळून काढला. स्ट्राईक या बॅटरला दिला. गुड बॅटिंग इथं थ्रो बघायला मिळतोय. चुकूच्या लाईनला लागलाय. बाल बाल बच गए आप. हा थ्रो बघितल्यानंतर मला बोईसर प्रेमीची आठवण. 97 झालाय. अजून 5 बॉल बाकी आहे. 97 5 चेंडू बाकी आहेत. कॅमेरामन अनुराग कमारे दादा इथे बघा. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. 97 धावा झाल्यात. अजून 5 चेंडू बाकी आहे. 12 षटकाचा फायनल मॅच शिवशक्ती क्रिकेट आयोजित साहेब चषक आपण बघत आहात. काय मॅचेस तुम्हाला बघा. आयोजकाचं मनापासून मान्यवरांचं आमच्या छोट्या मोठ्या स्पॉन्सरचं. ओ इथे बघा ऑफसाईड ऑफ स्टंप. गुड बॉलिंग सेन्सेबल क्रिकेट. खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि डॉट चेंडू बघायला मिळतोय. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. 70 धावा फलकावर लागल्यात. जबरदस्त मॅच बघा कशी एंट्री मिळते ना. या संघाची एंट्री नव्हती. एक संघ आयत्या वेळेस रिकामी झाला. 21 संघ जे वेटिंगवर होते त्यांनी देखील नाही सांगितलं आणि मग या संघाला एंट्री मिळाली आणि दिलेल्या संधीचं सोनं कसं केलं तो तुम्हाला गुंगवाडा बघायला मिळतोय. ओ गुड बॉलिंग प्रिन्स सेन्सेबल क्रिकेट. इथे बाकी प्रिन्सनी पेरलाय की हा गोलंदाज कसा खेळतोय फलंदाज कसा खेळलोय आणि त्या पद्धतीने परफेक्ट लाईन अँड लेंथ मेंटेन करत असताना ही गोलंदाजी बघायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग सचिन नावाच्या खेळाडूने केली. वादळी खेळी करत असताना 57 धावा आपल्या संघासाठी केल्यात. इथे ड्राईव्ह बघायला मिळते. स्टेट ड्राईव्ह. एकदा तो पुण्याच्या बहाल होईल. थोडीशी प्लंबिंग होते. दुसरीदा पूर्ण होईल का बघायला मिळते. यशचं कॉलिंग. एकदा तो बघायला मिळते. खराब थ्रो आला आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 99 धावा फलकावर लागल्या जातात. अजून देखील मला 2 चेंडू बाकी आहेत. अजून शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 99 धावा फलकावर लागल्या. पहिली बॅटिंग करताना भोंगवाडा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. ग्रँड फिनाले शिवशक्ती क्रिकेट क्लब आयोजित साहेब चषक वर्ष 5वं 15 षटकाचे सामने 64 संघांनी सहभाग घेतला आणि 8 संघाला बक्षीस झाले. क्वार्टर फायनल जे संघ सहभागी झालेत त्या सगळ्या संघाला बक्षीस आणि या सिल्वर कलरच्या दगड्या ट्रॉफ्या आदरणीय दीपकराव यांच्याकडे दिल्या गेल्यात. ओ पंच खुणा होता. देशाचा वाईट बॉल आणि 100 धावा फलकावर लागल्यात. 100 ऑन बोर्ड. 100 धावा या फलकावर लागल्यात. नाणेफेक जिंकली. अंधेरी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं बॅटिंग संघाला ते म्हणजे गुंगवाडा आणि आता इथे देऊन 2 चेंडू बाकी 100 धावा झाल्यात. मोठा फटका इंडियर आहेत. इथे बाकी झेल होतील. अतिशय सुंदर पोझिशन. गुड कॅच आणि अशा पद्धतीने विकेट जातोय. 100 धावा पूर्ण. तुझा सावरीचा काटा ना तू माझी सागाची साल. मी तुझा सावरीचा काटा ना तू माझी सागाची साल. लहानपणी करायचो तोंड लाल लाल तूच माझा जुनाच माल. लहानपणी करायचो. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. ओ गुड रीड. काय जबरदस्त रीड केला. चेंडूला सोडून दिलं एक्स्टनच्या बाहेर. 101 झाल्यात. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. किती मोठं आव्हान देतात बघूया. एखादा मोठा फटका येतो का सिंगल का विकेट जाते. पण जबरदस्त फायनल मॅच आजच्या दिवसात सेमीफायनल देखील रंगतदार लढती तुम्हाला पाहायला मिळाल्या. काय क्रिकेट खेळलं जात आहे. मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टला 1 बाउन्स की कॅच होते बघायला मिळते आणि 1 बाउन्स निघून गेला. चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. थांबा जे इनिंग संपली नक्की किती स्कोर आहे ते समोरच्या संघात सांगू द्या आणि मग वाजवा. टोटली स्कोर झालाय तो म्हणजे 105. पहिली बॅटिंग करताना फायनलमध्ये 105 झालाय. 106 धावा जिंकायला अंधेरी संघासाठी करायचं आहे. प्रथम बॅटिंग तुम्हाला केली. मी बॅटिंग स्कोर तुम्हाला सांगतो. ज्योत यांनी 16 धावा केल्या. कुशल यांनी 7 धावा केल्या.
संचित याने 2 धावा केल्या, 0वर बाद झाला तो मला वाटते. आणि सर्वात जास्त जिज्ञम 0वर बाद झाला. सर्वात जास्त धावा 57 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. तर तुम्हाला सचिनकडनं बघायला मिळाला. त्यानंतर 9 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या तर सुचितकडनं, आणि भावेश यांनी 1 चेंडू खेळला आणि 4 धावा बघायला मिळाल्या. अशा पद्धतीने 12 षटकामध्ये टोटली 105 झाल्यात. 106 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त आयोजन, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ऐकूया जाता जाता पुन्हा एकदा डीजेचा आवाज. DJ Alpesh in the mix. जवाडचा मोठा वलन पोरी, जवाडचा मोठा वलन, येता जाता घरावलन पोरी, येता जाता घरावलन. हॅलो, थँक्यू सो मच डीजे. शिवशक्ती नांदगाव पुरस्कृत साहेब चषक 2025-26चा हा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोचलाय. आज शेवटचा दिवस आहे. स्पर्धा अतिशय सुंदररित्या पार पडतीये आणि ती स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडण्यासाठी ज्यांचा आम्हाला हातभार लाभला असे सर्व मान्यवर, त्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय, हार्दिक कौतुक करतोय की त्यांची साथ आम्हाला लाभली. त्यामध्ये शिवाजीनगरचे विक्की झा यांच्याकडून देखील आम्हाला आर्थिक मदत आली आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून विक्की झा शिवाजीनगर यांच्याकडून आर्थिक मदत आली आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतोय. जोशील राऊत, जिथे कुठे तुम्ही मैदानावर असतील प्लीज आपण स्टेजवर यायचं आहे. आपल्या गावचा नांदगावचा सुपुत्र जोशील राऊत, ज्यांनी MCA पुरस्कृत बॉलिंग हंटमध्ये 134.5 किलोमीटर पर आवर्सचा जो चेंडू टाकला, इतक्या कमी वयामध्ये इतकं फास्ट गोलंदाजी करणं ही खाऊ गोष्ट नाही आहे आणि ते जोशील राऊतने करून दाखवली. जोशील राऊतला देखील विनंती असेल, जिथे कुठे असाल तुम्ही स्टेजवर यायचं आहे. या स्पर्धेमध्ये चिंचोबा आलेवाडी बी संघ असू दे, समर्थ 11 शिवाजीनगरचा संघ असू दे, तुफानपाडा मुरब्याचा संघ असू दे किंवा पोंडाळीचा संघ असू दे, या संघाकडून देखील आम्हाला खूप सारे सहकार्य लाभलं, ज्यांनी खूप सारे ॲडजस्टमेंट केल्या आणि आपली जी स्पर्धा आहे ती चांगल्या रीतीने पार पडेल याची काळजी या संघाने घेतली. संपूर्ण नांदगावकरांनी या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद दिला. आलेले सर्व संघ होते त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय, त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. बेस्ट बॅट्समनसाठी आपल्याला एक बॅट आली आहे. याच मैदानावर एक संघ खेळून गेला आणि त्याच संघामधील एक प्लेयर होता. त्या प्लेयरकडून आपल्याला, त्या अज्ञात प्लेयरकडून आपल्याला बेस्ट बॅट्समनसाठी एक बॅट आली आहे. नंतर क्रिकेटचा खेळ असला की पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि त्या पंचांची भूमिका पार पाडण्यामध्ये खूप साऱ्या पठ्ठ्यांची आपल्याला सहकार्य लाभलं. त्याच्यामध्ये विघ्नेश मोरे असू दे, बंटी ठाकूर असू देत, नयन मोरे असू दे, विक्रांत मोरे असू दे, निशांत मोरे, साई मोरे, भावेश ठाकूर, स्मित पाटील, ईशान मोरे, सौरव मोरे, अमित गावड, जिग्नेश पाटील, कमलेश पाटील, विक्रांत बंडगर, मनीष मोरे, मानस पाटील, या सर्वांचा हातभार लागला. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. स्कोरर म्हटलं की आमच्या सोबतीला जोडलेले मनीष मोरे असू देत, पंकज ठाकूर असू देत, प्रसन्ना मोरे असू देत, कुणाल मोरे असू देत, लोचन मोरे असू देत किंवा प्रकाश पाटील असू देत, यांचं देखील आम्हाला खूप सारं सहकार्य लाभलं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि एक मेन गोष्ट, या संघाची सर्वात
अतिशय महत्वाची गोष्ट, आजचा दिवस शेवटचा आहे म्हणून आपल्याला लाईव्ह पाहायला मिळत आहेत. मात्र जेव्हा स्पर्धा चालू झाली तेव्हापासून इंस्टाग्रामवर ज्या पठ्ठ्यानं आपल्याला पहिल्या मॅच पासून ज्या लाईव्ह अपडेट्स दिल्या ते केवळ ठाकूर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. कारण केवळ ठाकूरमुळे आपल्याला प्रत्येक संघाची तंतोतंत माहिती, प्रत्येक संघाची प्रत्येक सामन्याची तंतोतंत माहिती आपल्याला केवळ ठाकूर कडून मिळाली. थँक्यू सो मच केवळ ठाकूर. तुमचा जो हातभार लागला या स्पर्धेला, खूप चांगल्या रीतीने तुम्ही हातभार लावला. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस होता. इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येतोय नो प्लस चौकार. DJ Alpesh in the mix. थँक्यू सो मच डीजे. हा पहिला चेंडू नोचा चेंडू आणि या पहिल्या चेंडू नंतर बॅट्समन कडे फुल लायसन्स असेल मोठा फटका खेळण्यासाठी. फ्री हिटचा चेंडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला सरळ फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. DJ Alpesh षटकार. in the mix. थँक्यू सो मच डीजे. शिवशक्ती नांदगाव संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण इंटरनॅशनल लेवल जी नांदगाव गावामध्ये ज्यांनी आणलंय ना, बघा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ड्रोन देखील पाहायला मिळतोय. तिकडे शिरगाव गावचे 2 सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, कनाद पाटील, अथर्व राऊत. त्यांचं देखील आमच्या गावात स्वागत असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूयात, जिकडे एक चेंडूवर तब्बल 11 धावा ठोकल्यात फलंदाज दर्शन. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक येतोय, मात्र शेवटच्या क्षणाला हाताच्या ओंजळीतून बॉल निसटला. तुम्ही दर्शन सारख्या एका मोठ्या फलंदाजाला जीवदान दिलंय. ही फायनलची मॅच आणि या फायनलच्या मॅच मध्ये जेवढ्या चुका कमी कराल तेवढं तुमच्या फायद्याला जाईल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 12 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. नवीन फलंदाज नवीन सलामीवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्याचं नाव आहे आतिश. आता त्याला फलंदाजीमध्ये आतिशबाजी करावी लागेल. फायनलचा सामना आहे, मेगा फायनलचा सामना आहे आणि हे टायटल जिंकायचं असेल ना तर चांगली फलंदाजी करावीच लागेल. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल होता. जेंटल पुश कव्हर रिजन मध्ये इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. मेगा फायनलचा हा सामना ज्या क्षेत्ररक्षकांना शोभून दिसेल ना, असे क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण करतात. जबरदस्त खेळ, क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दिव्यांग सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी चांगला चेंडू, मी म्हणेन गुड लेंथवर आदळलेला चेंडू, अचूक टप्प्यावर भेदक मारा केलाय आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त झालंय दिव्यांगला. पहिला चेंडू नो होता, कुठेतरी चेंडू हातातून निसटला होता आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता. मात्र त्यानंतर देखील कमबॅक कसं करावं दिव्यांग मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. यावेळेस लाईन मध्ये झाली चुकी. पंच नयन मोरे आपल्याला दर्शवत आहेत. येस, इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. फायनलचा सामना जिकडे सर्व खेळाडूंवर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय.
यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, यष्ट्यांचा वेध नाहीतर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. फटका फसला, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकातील येणारा शेवटचा चेंडू आहे. दिव्यांग आपल्या जीवाच्या आकांताने गोलंदाजी करतोय. आपला संघ देखील हा फायनलची मॅच जिंकावी अशी आकांक्षा बाळगतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दिव्यांग. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता, लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू बराच काळ हवेत खालती क्षेत्ररक्षक येतोय, मात्र प्रॉपर जजमेंट नाही झालं. लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येत 2 धावेने भर पडली आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे. आपल्या गावचे सुपुत्र, मी पहिले देखील त्यांचा उल्लेख केला होता, जोशील राऊत, ज्याने खूप चांगली कामगिरी केली MCA कॅम्पमध्ये. 134.5 किलोमीटर पर आवरचा चेंडू टाकला, जो फास्टेस्ट बॉल आपल्या या एरियामध्ये पाहायला मिळाला. जोशील राऊत यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी मी शिवशक्ती नांदगाव संघाचे ज्येष्ठ खेळाडू ईशान मोरे यांना विनंती करतो. निशांत मोरे यांना मी विनंती करतो. निशांत मोरे आपण यायचंय. निशांत मोरे आपण स्वागत सत्कार करायचा आहे जोशील राऊतचा. जोशील राऊत, तुला यावेळेस पहिला चेंडू आणि दांडी 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 गोल. थँक्यू सो मच डीजे. दरम्यान स्टेजवर व्यासपीठावर जोशील राऊतचं स्वागत सत्कार केला जातोय. ज्या पठ्ठ्यानं अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि MCA सारख्या मोठ्या संस्थेने ज्या गोलंदाजाची दखल घेतली, हा असा जोशील राऊत आपल्या नांदगाव गावचा आहे. या पठ्ठ्यावर देखील आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे जोशील राऊतसाठी. थँक्यू सो मच. जोशील इकडे या. सर ऐका, हा तुमच्या गावाचा सुपुत्र आहे आणि आत्ताच नुकत्यात बेस्ट टॅलेंट MCA मध्ये निवड होती की चांगला पेस गोलंदाजी, आणि सर्व मुंबई नवे महाराष्ट्रातून एकमेव गोलंदाजाची MCA साठी सर्वात पेस गोलंदाज निवड झाला. जोशील राऊत नावाचा नांदगावचा मुलगाचा विद्यार्थी बघायला मिळतो. दादा, तुला आई म्हणते नाही टेनिस खेळू नको, पण टेनिस खेळूच नको. लेदर क्रिकेट आहे, तुमचा वरचा वेगळा आहे, वरचा क्लास आहे, आणि तुझ्यासारख्या खेळाडूला एवढी मोठी सुवर्ण संधी मिळाली आहे. हे कसं माहिती आहे, हे ग्लॅमर वेगळं आहे आणि तो वरचा क्लास आहे. आयुष्य आज निश्चित तुम्ही लेट आलात. राजेश सुतार सर इकडे आले होते, त्यांनी मला तुझ्याविषयी विचारलं, सांगितलं की तुला सूचना केल्या असतात. खूप मोठं काम आहे, मेहनत कर. सर्वात महत्त्वाने तुला फिटनेस सांभाळायला लागेल आणि बाकीच्या वेगळ्या खेळाकडे तो क्लास का दर्जाच वेगळा आहे. जसं आपण म्हणतो ना चंद्रसूर्य पृथ्वी वेगळी आहे, तसं बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की टेनिस खेळतो आणि एकदा तू मुंबईमध्ये झाला आणि तुला यूट्यूबवर जर बघितलं टेनिस खेळतो तर पनिशमेंट बघायला मिळते. आपला सातपाडीचा मुलगाला बघितलं, डावखोरा फलंदाज, काय नाव सांग त्याचं? विरू बाबरे. हां, तो कसा खेळतो पण तो टेनिसच्या मागे लागला असं बघायला मिळतं. आणि तुमची एकदा सिलेक्शन झालं, तुम्हाला नियम असतात, त्या नियमाचं पालन तो करायला लागते. कारण यूट्यूबवर वॉचिंग करत तुला बघितलं की तू लेदर खेळतोय, टेनिस खेळतोय, तर मग तुला ते पनिश करते आणि ती पनिश झाली एकदा पाठीमागे जाते. एकदा संधी झाली. मुंबईचं क्रिकेट कसं आहे माहिती आहे का, क्षणाक्षणाला मुलांची प्रगती होते. मॅचमध्ये घेतलं की विकेट काढायला लागतात. एक एक दिवस तुम्हाला प्रत्येक दिवस आपलाच करावा लागतो. थँक्यू सो मच. या मोठ्या गावातून तू इथे पुढे झालात, आम्हाला आनंद वाटतोय. येणारं भवितव्य तमाम शिवशक्ती आणि सर्व मान्यवरांकडून, तमाम पालघरकडून तुला मोठमोठ्या अपेक्षा, जी तुला मिळाली असेल तर सोनं कर. आणि लवकरात लवकर ज्यापर्यंत सिद्धार्थ राऊत हा पालघरचा आपला खेळाडू, वडराई संघाचा खेळाडू, माहीम संघाचा खेळाडू जसा रणजी बघायला मिळाला, तसा येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये आम्हाला नांदगावचा खेळाडू हा रणजी खेळायला बघायला मिळेल. तुझा अभिमान आम्हाला साधत आहे आणि खऱ्या पद्धती ज्यापद्धती तुझ्या स्वतःच्या ताकदीवर, मेहनतीवर कोण देखील गुरुसर नव्हता. या गावाचा लेदर बंद झाला आहे, फक्त मुलं डायरेक्ट खेळतात. एक काळ होता हौशी नांदगाव, नंतर गावात राजकारण झालं. हो, प्रत्येक ठिकाणी असतात, घराघरात मातीच्या चुली असतात, फुटतात जातात, तशा पद्धती झालं. पण त्या पद्धतीनं नाव मी आवर्जून घेतोय, अशा पद्धतीने खेळतोय. मेहनत, खर्च, प्रवास, आई वडिलांचा आशीर्वाद आणि तमाम नांदगावचा आशीर्वाद तुझ्या मागे लागेल. असंच खेळत राहा आणि नक्कीच 2 वर्षामध्ये मुंबई संघातून खेळतो आम्हाला बघायला मिळेल. थँक्यू सो मच. तू इकडे आलात, आपला वेळ दिलात, त्यावर तुझं अनेक अनेक धन्यवाद. एकदा जोरदार टाळ जोशीलसाठी असायला पाहिजे. नांदगावचा पुत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पेस बॉलरमध्ये सर्वप्रथम सिलेक्ट झाला तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. अवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ज्या अर्थी दुसऱ्या षटकाला झालंय सुरुवात, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन आला आणि आज त्याचाच दिवस आहे. म्हणजे अर्धशतक असू दे किंवा पहिला विकेट असू दे, सचिन म्हणतोय की सर्व रेकॉर्ड्स मी आज माझ्याच नावावर करेल. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी मार्कवर 55 वर्षाचे फलंदाज राजेश जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या सोबतीला एक डावकुरा फलंदाज दर्शन, हा देखील एक चांगला फलंदाज आहे. आतापर्यंत एक षटकार एक चौकार याच्या फळीतून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या धावफलकार आतापर्यंत पाहायला मिळते 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. कल्पेश राऊत वाडवळाई यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडी चुकी झाली आणि त्याचा फायदा अंधेरी संघाला. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन दुसरं षटक घेऊन आला आणि पहिल्या चेंडूवर त्याने आतिश सारखा एक आतिषबाजी करणारा फलंदाज बाद केला. येणारा शेवटचा चेंडू. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल आणि बॉलला सरळ आसमान दाखवलंय, आसमानी टोला. षटकार. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर या षटकाराने अनुराग चव्हाण आमचे परममित्र आहेत, जे आमचे कॅमेरामन करतात. असंख्य वर्षापासून पाटील नेटवर्क या वाहिनीशी जुडले गेलेत. अनेक कारागीर होते, बऱ्याच ठिकाणी गेले, पण त्यांनी अजूनपर्यंत देखील पाटील नेटवर्क सोडलं करीन तर फक्त कॅमेरामन पाटील नेटवर्कसाठीच करील असं नेहमीच तुम्हाला सांगणार आहे. आज परममित्र अनुराग तुम्हाला बघायला मिळतात. नुकताच जोशील आला, जोशीलरावचा पण सत्कार केलं. जोशीलरावचं सिलेक्शन कुठून झालं माहिती आहे का? विरारच्या आदरणीय जिल्हा प्रमुख गिरीश राऊतसाहेब, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आदरणीय जिल्हा या सर, डॉक्टर साहेब आहेत, राऊत साहेब आहेत, तुमची आठवण करतात. राऊत साहेब आलेत की नाहीत? आता जोशीलचं कसं झालं बघा. जोशीलची निवड साईनाथ क्रिकेट अकॅडमी, म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल जीवदानीला पैशाची जिथे NCचं ग्राउंड आहे तिथे होती. 40 टोटल विद्यार्थी होते, 40 खेळाडू होते. 40 खेळाडूमधून त्याची निवड केली आणि त्या निवड कमिटीतून तो पहिल्या नंबरवर आला आहे. अशा संपूर्ण मुंबईमध्ये 11 अकॅडमी आहेत. 11 अकॅडमीमधून त्या मुलांचं पुन्हा सिलेक्शन होईल दुसऱ्या राऊंडवरून आणि मग ते झालं BKC, म्हणजे शरद पवारांचं ग्राउंड आहे त्या मैदानात त्याला प्रशिक्षण देतात. अशा पद्धतीची ती पद्धत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि समोरच्या कक्षामध्ये. थँक्यू सो मच दीपक संके सर. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर एक यंग गोलंदाज आर्यन. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, खोलवर टप्प्याचा स्लोवर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मिडविकेट रिजन मध्ये चांगली दिशा दिली. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 47 धावा, 47 रन्स ऑन द बोर्ड. 5वं षटक मार्गस्थ आहे. अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दर्शन आणि त्याच्या समवेत त्याच्या जोडीला अजय परब, मागच्या मॅचचा हिरो, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आर्यन कुठेतरी आपलं क्षेत्ररक्षण सजवत असताना आता विकेट्स येणं महत्वाचं आहे. पुढचा चेंडू. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल, मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा, विचारून घे या जगात. आणि जो आम्हाला नडतो ना त्याला पाठवतो आम्ही ढगात. हा ढगात मारलाय षटकार. 6. DJ Alpesh in the mix.
थँक्यू सो मच डीजे. आता आर्यनवर आक्रमण केलंय. दर्शन सारखा एक चांगला फलंदाज आतापर्यंत फलंदाजी मार्कवर तग धरून बसलाय, चिकटून बसलाय. तानाजीच्या घोरपडीला लाजवेल अशा पद्धतीची ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. यावेळेस फ्लिक ऑफ द रेस चेंडूला खेळून काढलाय. लेग लांचचा फटका, स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. एक क्रिकेटचं इंटेलिजन्स, आपल्याला चातुर्य पाहायला मिळालं की एक षटकार आल्यानंतर सिंगल कसा काढावा आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर जाऊन समोरच्या फलंदाजाला चान्स द्यावा. कारण सामना खूप मोठा आहे, मेगा फायनलचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये तुम्हाला जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल. आर्यन सारखा एक युवा गोलंदाज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. पुढचा चेंडू, यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. लेग लांचचा फटका, इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. सहजरित्या फलंदाजाला मोठे फटके नाही देत आहेत गोलंदाज. धावसंख्या धावफलकावर 54 धावा, 54 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. अलॉंग द कार्पेट चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चांगलं प्रोटेक्शन आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 55 धावा, 55 रन्स ऑन द बोर्ड. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आता मात्र समीकरण उरलंय ते म्हणजे 42 चेंडू आणि 51 धावा. 51 धावा आणि 42 चेंडू. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे चित्त थरारक, रोमहर्षक, अटीतटीचा सामना, मेगा फायनलचा सामना आपल्या भेटीला येतोय. एकीकडे शिवमल्हार अंधेरी, दुसरीकडे गुंगवाडा संघ. 42 चेंडू, शेवटचे येणारे 42 चेंडू बाकी आहेत आणि धावा पाहिजे तुम्हाला 51 धावा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज संचित. यावेळेस पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा चेंडू. पंच धनंजय बंटी आपल्याला म्हणतायत इट्स अ वाईड बॉल. 1 मिनिट. 86 नंबरचा खेळाडू 86 आपल्या पाठीमागे ती उचला. काय आहे, कॅप आहे का? लागले तर 5 धावा जातीला, ती उचला. जबरदस्त लक्ष. दीपक संके सर म्हटलं की गरुडाची नजर. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. कटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग नाही झालं. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. रोमांचक स्थितीमध्ये चाललेला हा सामना, मेगा फायनलचा सामना कसा असावा तर तो असा असावा. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस गोलंदाज झेल घेतलाय, पंचांकडे दाद मागितलाय. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उडणारा संचित पाहायला मिळाला. जसं विहिरीत पोहताना आपण सूर मारतात ना, तीच सूर मारलाय संचितनं आणि जबरदस्त कॅच. अंधेरी संघाला लागलेला हादरा, पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ विकेट. अजय परब बॅक टू द डगआउट. माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा, जशी तू माझी अर्जी अन मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय? मी नाही ठकवा. दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा.
थँक्यू सो मच डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चला फोफरणगावचे मनीष मोरे कृपया आपण मंचावरती या. फोफरणगावचे मनीष मोरे आपण या ना मंचावरती, कृपया या. दादा या आवर्जूकपूर्वक आपण सन्मानपूर्वक बोलवलं जाते. आपला सन्मान आणि आपल्याला बोलवतात त्या आदर द्या आणि कृपया आमच्या मंचावरती या. पुढचा बॉल. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, बॅटची कडा, चेंडू चाललाय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. पॉइंटचा खेळाडू बॉलच्या खाली आला, चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. आता समीकरण उरलं 39 चेंडू आणि 49 धावा. 10 धावांचा अजूनही डिफरन्स आहे. इथून गुंगवाडा संघाने चांगली गोलंदाजी केली ना, जर 2-3 विकेट गुच्छात आले तर मॅच चांगली रंगेल. मात्र समोर एक बाहुबली फलंदाज दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडून मागे तब्बल 33 धावेंवर तो चांगली फलंदाजी करतोय. दरम्यान व्यासपीठावर मनीष मोरे यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. मनीष मोरे, वेलकम सर. तुमच्याकडून देखील आम्हाला खूप सारं सहकार्य नेहमीच लागतं. मनीष मोरे सरांकडून आपल्याला सन्मान चिन्ह आलंय. जे काही पंच होते, जे स्कोरर्स होते, त्यांच्यासाठी थँक्यू सो मच सर. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. यावेळेस खोलवर टप्प्याचा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. संचित म्हणतोय जरी वयाने मी छोटा असला ना तरी सहजरित्या तुम्हाला सामना जिंकून देणार नाही मी. सळसळ तर रक्त घेऊन गुंगवाडा संघ आज नांदगावच्या गावात आला आणि गुंगवाडा संघ अतिशय सुंदर फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे किंवा क्षेत्ररक्षण असू दे. पुढचा बॉल. यावेळी चेंज ऑफ पेस, आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय, चेंडू सरळ मिड विकेट सीमारेषा पार. दर्शनच्या फळीतून आलाय, 1 बाउंड, चौकार, 4. DJ Alpesh in the mix. लाडाची ग माझी मुलगा हिंडाई पालघर बाजारात. थँक्यू सो मच डीजे. काही पैसे तुला नेमका सांग, काही पैसे तुला नेमका. या चौकारानं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 61 धावा, 61 रन्स ऑन द बोर्ड. 6वं षटक मार्गस्थ आहे. येणारा शेवटचा चेंडू आहे आणि आता मात्र समीकरण उरलंय 37 चेंडू आणि 45 धावा. 37 बॉल्स, 45 रन्स रिक्वायर्ड. यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू चालला. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 63 धावा, 63 रन्स ऑन द बोर्ड. समीकरण उरलंय 6 षटक, 43 धावा, 43 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 36 बॉल्स. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे. आमच्या साथीला, आमच्या समवेत आमचे डीजे रक्षक मोरे आमच्या सोबत जोडले गेले. त्यांची देखील साथ आम्हाला चांगल्या रीतीने आजच्या दिवसामध्ये लाभली. डिजिटल स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत अतुल घरत, यांची देखील साथ आपल्याला लाभली आजच्या दिवसामध्ये. वेल डन अतुल घरतजी. कॅमेरामॅन अनुराग हे देखील आमचे चांगले मित्र आहेत. त्यांचं देखील कॅमेरा वर्क खूप सुंदररित्या पाटील नेटवर्क्सने एक मोठी उंची गाठलंय आणि त्याला कारणीभूत आहेत ना हे सर्व पठ्ठे आहेत. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आर्यन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आता आर्यनला जादू करावी लागेल. यावेळेस चांगला चेंडू होता. गुळलेंथवर आदळलेला चेंडू, चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट दिलाय ओमकार जाधवनं. ओमकार जाधव मागच्या मॅच मध्ये या पठ्ठ्यानं देखील चांगली फलंदाजी केली होती.
अंधेरी संघ म्हटला ना, खूप लांबून संघ आलाय आणि जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे आणि चाललाय सीमारेषा पार. ओमकार जाधवच्या फळीतून आलाय खणखणीत षटकार. 6. DJ Alpesh in the mix. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बारान वंदाची सुपली सोन्याची अशी Thank you so much, DJ. सुपली सोन्याची अशी बारान. आणि या षटकारानिशी धावसंख्या फ्लाय होऊन पोचले 69 रन्स. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. मात्र फलंदाजाचं चातुर्य पहा. षटकारानंतर चिकी सिंगल घेण्यात यश प्राप्त झालंय आणि षटकारानंतर एक सिंगल आलाय. या सिंगलने स्कोर कार्ड पुढे चाललाय. 70 धावांवर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. जबरदस्त फलंदाजी. एकीकडे आपल्याला दर्शन पाहायला मिळतोय डावखुरा फलंदाज मी म्हटल्याप्रमाणे ज्याची शैली नेहमीच घातक असते, धोकादायक असते, आणि ती शैली आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय दर्शनच्या रूपात. त्याच्या सोबतीला ओमकार जाधव हा देखील एक चांगला फलंदाज आहे. पुढचा चेंडू यावेळेस जागा बनवण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोटेक्शन. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 71 धावा, 71 रन्स ऑन द बोर्ड. गुंगवाडा संघ खूप लांबचा प्रवास, अतिशय चांगला खेळ गुंगवाडा संघाकडून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. आता विकेट घेणं महत्वाचं ठरेल. काहीतरी वेगळं करावं लागेल गोलंदाजांना. सचिन जो एकटा पठ्ठा आपल्या संघासाठी लढला, सेमीफायनलचा सामना असू दे, फायनलचा सामना असू दे, ज्यानं शर्थीचे प्रयत्न केले. यावेळेस लेग लांचचा फटका, चांगला फटका मी म्हणेन. मिडविकेट रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 72 धावा, 72 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र समीकरण उरलंय 31 चेंडू आणि 34 धावा, 34 धावा आणि 31 चेंडू. येणारा शेवटचा चेंडू. गोलंदाज आर्यन आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. यावेळेस वेग प्रचंड होता आणि वेगाचं प्रत्युत्तर वेगानं दिलंय. चेंडूला सरळ फेकून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार, 1 बाउंड, चौकार. 4. थँक्यू सो मच डीजे. मी सातत्यानं नाव घेईल आमचे परम मित्र केवल ठाकूर, विघ्नेश मोरे, ज्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली, समालोचन करण्याची संधी दिली. थँक्यू सो मच केवल दादा, विघ्नेश दादा. पुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे आयडल समालोचक दीपक संखे सर. प्लीज डू दी ऑनर सर. शेवटचे 5 षटक आहेत आणि या 5 षटकामध्ये तुमचा आवाज ऐकण्यासाठी संपूर्ण नांदगावकर सज्ज झालेत. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच एव्हरीवन. मी मृण्मय ठाकूर आपल्या सर्वांची आज इथेच रजा घेतोय. पुन्हा भेटूया. जिकडे मला चान्स मिळेल तिकडे मी आपल्या गावामध्ये समालोचन करण्यासाठी नेहमी तत्पर असेल. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू मृण्मय. एक अतिशय गोड आवाज आपण ऐकल्यात. एक एज्युकेटेड विद्यार्थी आणि चांगलं समालोचक, कारण शिक्षण हे कधी पण तुमच्या कामात येत असते. अनेक उदाहरणं तुम्ही बघत असतात. आज जपानपासून तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड ह्यांच्याशी रोज संभाषण चालू असतं. अशा अनेक आंतरराष्ट्रीय म्हणजे भारत देशा पलीकडे ज्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला बघा, मॅच अशी रंगतदार अवस्थेत तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघू सचिन. इथे बाकी मोठा झटका बसतोय. हा चला, तर मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना, आजच्या दिवसात त्यांनी चांगलं समालोचन केलं. खऱ्या अर्थी त्याचं कौतुक असायला पाहिजे. चला या मृण्मय ठाकूर या. खऱ्या अर्थाने ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये विघ्नेश मोरे या. आपण
सत्कार करतो, ज्याने सकाळपासून खूप आपला मंजूळ आवाजाने ज्याने खूप दिला. तशी दुःखद घटना देखील आहेत की एक गोड आवाज आशा दिदी देखील आपल्यातून निघून गेल्यात. आपण याला श्रद्धांजली देत आहोत, पण खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ही ज्यांची अंत्यविधी झाल्यानंतर देत असतात हे बऱ्याच लोकांनी शिकायला पाहिजे. आपण अगोदर तसं करत असतात. आणि या आदरणीय जिल्हा प्रमुख आमचे वर्गमित्र कॉलेजमधले अनेक आठवणी गिरीजी तुम्ही आले का बघायला मिळतात. क्रिकेट कसं खेळावं, क्रिकेट कसं शिकावं हे तुम्ही आपल्या इंटर स्कूल इंटर कॉलेजमध्ये अनेक वेळा आम्हाला खेळून दाखवल्यात. आम्ही जेव्हा चॅम्पियन ठरलो कॉलेजमध्ये तेव्हा गिरीशरावची चांगली फलंदाजी देखील बघताना आपण पाहिलात. आणि गिरीशराव या खेळासाठी नेहमी तुम्ही पुरस्कृत असणार. आणि येत्या मोठ्या मे महिन्याच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट कबड्डी स्पर्धा ही देखील आपण त्यांच्याकडे बघणार आहोत. या विघ्नेशजी या. मुंबई ठाकूर या इकडे. आपण सकाळपासून अतिशय सुंदर समालोचन आपण आपल्याकडनं केलं. एक सुंदर आवाज, तुमची शब्द फेक अतिशय सुंदरपणे बघायला मिळेल. चेंडू ज्या परिस्थितीत गेला षटकार चौकाराची वेगळ्या धाटणीचे तुम्ही काम केलं. इथे बाकी त्यांचं यशस्वी स्वागत केलं जाते. एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मुंबई ठाकूर या नांदगावच्या गोड आवाजाला इथे बाकी सन्मान केले जाते. स्पर्धेची उत्कंठा वाढवली. प्रत्येक सामना आपल्या शब्दातून चांगला उचवला. आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून जे सामने बघतात त्याने भरभरून कौतुक केलं. थँक्यू सो मच. जेवढं कौतुक करावं तेवढं मुंबईचं कमीच. अतिशय जबरदस्त रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने ग्लॅन फिरारे साहेब चषक शिवशक्ती क्रिकेट क्लब आयोजित आपण अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. गोलंदाज सचिन बघतोय, एक अतिशय अष्टपैलू खेळाडू, सातत्यपूर्ण चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी केलाय. शॉट ऑफ प्लेन पेज एज एज आणि टेक्कन झालाय की बघायचं आहे. गडी बाद, इथे बाकी बाद दिलाय. बराच विचार केला आणि बराच विचार केल्यानंतर मग त्यांनी दिलं. त्याने कॉन्फिडन्स घेतलं की कॅच आहे की नाही. बघा इथे आपण बघत आहात अतिशय पद्धतीने चांगला कॅच घेतला गेला. आणि गडी कितवा बाद झालाय? 5वा गडी बाद झालाय. एका रंगतदार अवसर मॅच. मी म्हटलं ना संध्याकाळची वेळ झालाय, चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये. मोहन राणे साहेब कृपया आपण देखील मंचावर या. आदरणीय ग्रामपंचायत सरपंच विद्यमान श्री राजू वाडेकर साहेब आपण देखील मंचावरती काही षटकं उरलीत. जिल्हा परिषदेचे प्रथम पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं आदरणीय सचिन पाटील साहेब आपण देखील कृपया मंचावरती या. एक अतिशय मोठे व्यक्तिमत्व, नांदगाव गावाशी तुमचं नातं वेगळं जुळलं आहे. राजकारणाच्या पलीकडे ज्यांनी काम केलं असे सचिन पाटील तुम्हाला बघायला मिळतात. मग तुमचे वाडवळे असो, भंडारे असो, प्रत्येक गाव असो ज्याचं नाव वेगळं बघायला मिळते तसं पाहायला मिळते. विनायक नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. इथे जर तुम्ही विचार केलात 27 चेंडू 30 धावा आणि या मोमेंटमला बदलात ना तशा क्लायमेटमध्ये एकेरी 2 धावा देखील खूप महत्त्वाच्या तुम्हाला बघायला मिळाल्यात. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. आमच्यासमोर दीपक राऊत साहेब आपण बघत आहात. डॉक्टर विश्वास वळी साहेब, जिल्हा प्रमुख साहेब आदरणीय गिरीश राऊत साहेब यांना बघत आहात. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदरणीय सचिन पाटील साहेब यांना बघत आहात. विद्यमान सरपंच आलेवाडी म्हणून आपण बघत आहात. ग्रामपंचायत सदस्य सालवड आपण हे देखील बघत आहात. असे अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित झाल्यात. आणि तमाम आमच्या महिला ज्यांना मी पदवी दिला, जाईजी, मोगराचापा, कावेरी, नर्मदा, गंगा, सरस्वती अशा नद्यांची नावं ज्यांना दिलीत ती सर्व माझी मंडळी जी मी बघायला मिळते. दीपक काकाला आवर्जून प्रेम करणारे या सर्व भगिनी मला बघायला मिळतात. इथे जबरदस्त शॉट तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. आणि या 4 धावांशी विचार केला तर फलकावर धावा होतात त्या 80. किती धावा झाल्या बॅटरच्या? सुंदर वाक्य बोलल्याचा माईक बंद करून बोलायचं आहे. इथे बाकी निघून जाईल आणि अशा 50 धावा पूर्ण होतात. 44 धावा खेळत असताना नाही तो दर्शन पाठीमागे आहे. मला स्कोरने सांगितलं पण 3-2 चौकार आणि 1 षटकार मारलाय. काय जबरदस्त बॅटिंग केलाय आहे याच्याकडे फलंदाजी. 8 नंबर पर्यंत तुम्हाला मोठे फलंदाज बघायला मिळतात. काय जबरदस्त बॅटिंग. खरं अंधेरी का पुढे सातत्य पण 5 वर्ष लागली हा एवढा प्रवास करायला. असं म्हणतात ना
प्रयत्नातून परमेश्वर तुम्हाला बघायला मिळते आणि साक्षात परमेश्वर दर्शन आज अंतिम क्षणात तुम्हाला या अंधेरी संघाचं बघायला मिळते. 24 चेंडू 16. आता गणित थोडं सोपं झालं आहे. आमचे अतिशय सुंदर कॅमेरामन ज्याने अनेक कार्यक्रम केलेत, त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपले ते म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना, त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपले ते म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांना, त्याने कॅमेऱ्यातून टिपलंय ते म्हणजे निश्चितच आमच्या मुख्यमंत्र्यांना, त्याने कॅमेऱ्यातून टिपलंय ते म्हणजे उभाटांच्या आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब. असा कॅमेरामॅन तुम्हाला बघायला मिळतोय. 90 झालाय. 90 धावा झाल्यात. 16 धावा अजून विजयासाठी हव्या आहेत. 24 चेंडू 16 धावा. H2O. आहा, मॅन ऑफ द सिरीजची सायकल बघायला मिळते. हवा भरून सायकल आणलाय, चेक केलंय आणि इथे आणून उभी केलाय. कोण ठरेल मॅन ऑफ द सिरीज? आणि ही सायकल आम्हाला स्वप्नील मोरे घेवली ह्यांच्या युवासेना तालुका प्रमुख ह्यांच्याकडनं दिली गेलाय. जबरदस्त आयोजन, प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं. परग गावातून म्हणजे धनसारपासून तर तुम्हाला उनभाटपासून तर तुम्हाला बऱ्याच गावातून इथे बक्षिसं दिली गेलीत. कारण सर्वांनी परिचित बघा कशा पद्धतीने लगेच तुम्हाला आमच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण केलं गेलं आणि ही तुम्हाला सायकल ऑन स्क्रीन दाखवली जाते. इथे बाकी हलक्यावर चेंडू केला, चेंडूला दिशा दिला, चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी फील्ड केलं. संचित नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. गोलंदाज संचित, अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. सर्व यंगस्टर आहेत या संघामध्ये, फक्त सचिनचं कौतुक करावं, तो एकटाच सिनियर तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा संचित आपल्या षटकाला पुढचा चेंडू गेलाय, चेंडू सरळ निघून जातोय. 2 धावा डिक्लेअर झोन. अशा पद्धतीने या खेळाडूच्या धावा होतात 46. 46 धावा होतात आणि धावसंख्या 2 निवडून धावसंख्या होती ती 92 झाल्यात. 92 धावा झाल्यात. अतिशय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळेल मागील 4 महिन्यापासून. आणि मित्रांनो, एक नाव तुम्हाला घ्यायला आठवेल. आमचं जे सर्कल आहे ना, हे सर्कल आम्ही खोदलं होतं. मग उंच पुढे वर टेपा द्यायचे, मग ते करायचे कसे? मग यासाठी फक्त या मुलाने आमचे पंकज पाटील मुरब्याचे म्हणजे पिंटू राणू त्याच्याकडे गेले, मग त्यांनी रोलर पाठवलं. मग त्याचं देखील मोठं खूप योगदान हे मैदान मेंटेन करण्यासाठी गेलं. थँक्यू पंकज पाटील, तुमचं देखील मनापासून आम्ही आभार मानतोय. सरळ चेंडू कव्हर 40 झाला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. झेल येईल का? ओहो, झेल सुटलाय. मोका होता पुन्हा कमबॅक करण्याचा. पैसे बाकी झेल सुटले. चांगला प्रयत्न केला. कव्हरच्या रिजनला पाठीमागे गेले. चेंडू हाताच्या उंजळीमध्ये फसणार तेवढ्या आगात उठलं आणि धरणीला दान केलं. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होती ती म्हणजे 93. इतर चेंडू विचार केला तर 21 चेंडू 13 धावा. 3 धावाची आवश्यकता. 50 वेळी दर्शनला हवी. 47 खेळतोय. चांगला चेंडू ऑफ ड्राईव्ह केला. सरळ चेंडू गेला डीप लॉंग ऑफच्या रिझनला. एकच धाव तिकडे तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावांनी विचार केला धावसंख्या पोहोचते ती ओव्हरऑल 94 आणि दर्शनची धावसंख्या होती ती 48. 46 आणि 47. आता स्ट्राईकवर 47 झाल्यात. 3 धावाची आवश्यकता. दर्शन तुम्हाला हवी आहे 50 करण्यासाठी. यॉर्कर चेंडू, गुड बॉलिंग. काय जबरदस्त आहे. पिटल्या पण दाखवतो प्रत्येकांना टेनल्या. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अशा छोट्या चेंडूचेच खेळाडू क्रिकेटमध्ये मोठे झालेत. सुनील मोरगावस्कर सर, सचिन तेंडुलकर सर, ब्रायन लारा, असे अनेक ज्यांच्या खेळीमध्ये धावसंख्या सर्वात जास्त आहेत ना, ज्यांचे रन्स, ते सर्व छोट्या चेंडूचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळालेत. काय क्रिकेट बघायला मिळालंय. भरभरून कौतुक केलं आहे. प्रत्येक व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक मॅसेज लाईव्हमध्ये बॅकफुटला गेला आहे. चेंडूला शॉर्ट ऑन पूल केला आहे. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे फील्ड एंड थ्रो करेपर्यंत 1 धाव ही तुम्हाला पुनश्च बघायला मिळते. 48 धावा होतात त्या दर्शनाच्या. आणि इथे खरोखर विचार केला 95. इथे जर विचार केला तुम्हाला 18 चेंडू आणि 11 धावाची आवश्यकता. ऐकूया एक गीत. मैं निकला ओ गड्डी लेके, ओ हो हो हो, ओ हो 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 हो, आ हा हा हा, आ हा 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 हा. मैं निकला ओ गड्डी लेके, ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया. एक मोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया. रब जाने कब गुजरा अमृतसर, ओ कब
चला घाई करा प्लीज. चला मॅचचं सिच्युएशन 18 चेंडू 11 धावा, 5 वर्ष सतत या संघामध्ये एंट्री टाकली. हां आणि दर्शन स्ट्राईकवर आहे, 48 धावा दर्शन खेळतोय आणि विनायक 4 चेंडू 15 धावावर खेळतोय. बघूया दुसरं अर्धशतक या मॅचमध्ये बघायला मिळेल का. अगोदर अर्धशतक सचिन या खेळाडूने केलं. 11 नंबरची जर्सी घालून यष्टीरक्षक संघ कोलमडला होता. गरज होती एका फलंदाजाची. काय 12th मॅन तुम्हाला बघायला मिळतोय. 18 चेंडू 11 धावा. बॉलर्स नेम 50%. नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय आणि इकडे 50 धावा पूर्ण होत आहेत. जबरदस्त हाफ चुरी या खेळाडूची बघायला मिळाली. फायनल मॅच मध्ये गरज होती. 5 वर्ष खडतर प्रवास केला, कधीच सेमीफायनल मध्ये पोहोचले नव्हते. आज सेमीफायनल मध्ये पोहोचले आणि बघता बघता फायनल प्राप्त करतील की काय हे बघायला मिळतंय. जबरदस्त मॅच. व्हॉट अ बॅटिंग. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे अंधेरीचा 12वा खेळाडू अभिजित देसाई, तुमचं देखील खूप खूप कौतुक. ज्यापर्यंत तुम्ही तंतोतंत माहिती आमच्याकडे पुरवतात खेळाडूची. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुण्याच्या बघायला मिळते. ओ लो चेंडू इथे बाकी हरदाने खेळले. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. गुड बॅटिंग. 51 धावावर तुम्ही खेळत आहात. खऱ्या अर्थाने मॅच इनिंग कशी खेळावी, एका साईडने एका खेळाडूने इनिंग कशी घडवायची. मोठी इनिंग ओपनिंगला आलाय आणि जबरदस्त बॅटिंग. 51 धावाची विनिंग खेळी खेळत असताना आपण दर्शन या फलंदाजाला बघत आहात. धावसंख्या होती 16 चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. आता बाकी उपचार उरल्यात, पण तेवढंच कौतुक करून गुंगवाड्या संघाचं मोक्याच्या क्षणी एंट्री मिळाली. एंट्री त्याला नव्हती. एक संघ कॅन्सल झाला, 21 संघाने नकार दिला वेटिंगवाल्याने आणि मग त्याला एंट्री मिळाली. इथे बाकी बॅटची एज घेऊन चेंडू जातो शॉर्ट मिडॉनच्या रिझनला. पुन्हा शेटे डॉट चेंडू जातोय. अनेक आदरणीय व्यक्तिमत्व आपण मंचावरती बघत आहात. तमाम नांदगावकर आणि यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य लोक पाटील यूट्यूबच्या माध्यमातून ही मॅच बघत आहात. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं. याची दोही याचा डोळा तोच खरा. शिवशक्ती नांदगावच्या या साहेब चषकाचा सोहळा हे आपल्याला बघायला मिळत आहे. 9+2 अशा पद्धतीने मॅच लेवल होते. स्कोर बरोबरी होतो. आता फक्त एका धावाची आवश्यकता विजयासाठी आहे. ती म्हणजे मुंबईहून आलेला आमचा पाहुणा संघ. सातत्य 5 वर्ष परिश्रम केले, मेहनत घेतली. असं म्हणतात ना, मेहनत केली की तुम्हाला फळ मिळते आणि ते फळ तुम्हाला बघायला मिळालं. आणि जो खेळ केला ना त्यांनी, जेवढं कौतुक करा, पण त्याहीपेक्षा गुंगवाडा संघाचं मी कौतुक करील. ओ अशा प्रकारे विजयी संघ ठरलाय तो म्हणजे अंधेरी संघ. 5 वर्ष सतत या स्पर्धेमध्ये खेळले. आएगा नया सवेरा, आएगा नया सवेरा आएगा या गीताची आता मला आठवण झाली. तिथे थांबा 1 मिनिट. आणि ते गीत बघताना तुम्हाला बघायला मिळतंय खऱ्या अर्थाने आज बाकी या विजयी रथावर आपलं नाव कोरलंय. आणि खरोखरच जो खेळ तुम्ही बघितला